नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मोड आणलेल्या मेथी दाण्याची उसळ. इथे मी अर्धा कप मेथी दाणे 5 ते 6 तास भिजवून घेतले. त्याच्यानंतर सुती कापडावर पसरून त्याचं पाणी सुकून घेतलं आणि सुती कापडामध्ये बांधून ते 12 तास मी इथे मोड आणून घेतले आहे. उबदार जागी ठेवून आपल्याला इथे मोड काढून घ्यायचे आहे. 2 दिवससुद्धा तुम्ही मोड इथे काढून घेऊ शकता, कारण जास्त जर लांब मोड हवे असतील तर तुम्हाला जास्त वेळ ते ठेवावे लागतील. अशा पद्धतीने मेथी दाणे मी तयार करून घेतले. त्याच्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. आलं लसूण पेस्ट घेतला आहे आणि इथे सुक्या खोबऱ्याचा किस मी घेतला आहे. तुम्ही इथे ओल्या नारळाचा किस पण घेऊ शकता. आता कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालून आपल्याला फोडणी करायची आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरं फुलल्यावर आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्याच्यानंतर जे मोठे कांदे घेतले बारीक चिरून आपल्याला इथे घ्यायचे आहेत. मी चॉपरच्या मदतीने हे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कांदे चांगले सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मेथी दाण्याचे खूप फायदे असतात. थंडीमध्ये मेथी दाणे हे बऱ्याच प्रमाणात खाल्ल्या जातात. भिजवलेल्या मेथी दाण्याचे हे खूप फायदे आहेत. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर मेथी दाण्याचा वापर तुम्ही करू शकता. भिजून घेतलेल्या मेथी दाण्याचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि जर तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पचनाची समस्या असेल तर त्याच्यासाठी पचन सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही हे भिजवलेले मेथी दाणे नक्कीच वापरू शकता. जॉईंट पेन, वाताचे ज्या समस्या असतात त्याच्यामध्ये हे मेथी दाणे खूप फायदेशीर असे असतात. त्याच्यामुळे रात्रभर जर मेथी दाणे भिजून तुम्ही सकाळी त्याचा वापर केला तर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता मी काही कढीपत्त्याची पानं इथे घालून घेतली आहे. ही मेथी दाण्याची उसळ अजिबात कडू होत नाही. मोड आणलेल्या मेथी दाण्याची उसळ कडूही होत नाही. भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. ते मेथी दाण्याचं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता. इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे. मिनिटभर आपण आलं लसणाची पेस्टही परतून घेऊ. इथे मी 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. तुम्ही लसूण आणि खोबरं बारीक करून सुद्धा ह्या उसळीमध्ये घालू शकता किंवा खवून घेतलेला ओला नारळ आणि लसूण पेस्ट बनवून ही तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता. खूप छान स्वाद त्यामुळे ह्या भाजीला येतो. ही भाजी खूप चविष्ट आणि चवदार अशी बनते. भाजी चविष्ट आणि चवदार होण्यासाठी आपल्याला कांदा हा हलका सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा आणि खोबरं लसूण जे आपण भाजीला घातला आहे ते आपल्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता हलका सोनेरी रंग इथे आला आहे. आता आपण पावडर मसाले घालून घेऊ. अर्धा टीस्पून मी इथे हळद घातली आहे. 1 चमचा आपल्याला इथे धनेपूड घालायची आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथे लाल तिखट वापरायचे आहे. मसाले चांगले मिक्स करून घेऊ. बाळंतिणी ज्या असतात त्यांच्या आहारात सुद्धा तुम्ही या मेथी दाणा उसळीचा वापर करू शकता. तिखटाचे प्रमाण हे कमी ठेवून तुम्ही त्यांच्या आहारात सुद्धा अशा पद्धतीने मेथी दाणा उसळ ही करून घेऊ शकता. आता जे मोड आणलेली मेथी होती ती संपूर्ण मेथी मी इथे घालून घेतली आहे. अर्धा कप मेथी मी इथे भिजवून घेतली होती. तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे मेथी ही भिजवून घेऊ शकता. मेथी चांगली मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने मेथीची उसळ ही नक्की करून बघा. फार खमंग आणि चवदार ही मेथीची उसळ बनवून तयार होते. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. इथे आता आपल्याला अर्धा टीस्पून काळा मसाला इथे घालायचा आहे. तुम्ही कुठलाही पण ठेवणीतला मसाला इथे घालू शकता. भाजी शिजत आल्यावर
तुम्ही इथे अर्धा टीस्पून आमचूर पावडर आणि थोडासा गूळसुद्धा वापरू शकता. त्याने संपूर्ण कडवटपणा हा मेथीचा निघून जातो आणि भाजी ही चवदार आणि चविष्ट तयार होते. थोडा वेळ झाकण ठेवून स्लो गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत मेथी दाणे परतून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला इथे पाव वाटी गरम पाणी वापरायचे आहे. 2 ते 3 टेबलस्पून अगदी आपल्याला कमी इथे पाणी वापरायचं आहे. वाफेने ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. स्लो गॅस थंडीत खाल्ल्या जाणारे मेथीचे लाडू माझ्या चॅनलवर ती लिंक उपलब्ध आहे. तुपामध्ये मेथी दाण्याची पावडर भिजवून केलेले लाडू आणि दुधामध्ये मेथीची पावडर भिजवून केलेले लाडू हे दोन्ही प्रकार मी दाखवले आहे. तुम्ही ते नक्की चेक करा. अशा पद्धतीने 5 मिनिट आपल्याला स्लो गॅसवर ही उसळ शिजवून घ्यायची आहे. घरभर अगदी सुगंध पसरतो आणि मेथी दाण्याची उसळ शिजवून ही तयार होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेथी दाणा उसळ ही सर्व करून घेऊ. ह्या थंडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची उसळ ही नक्की करून बघा. जबरदस्त आरोग्यदायी ही उसळ अशी बनते. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.